जवळजवळ 2-3 महिने झाले असतील खेकडे खायला भेटले नाहीत अजिबात. व्हाळातले पण नाही आणि खाडीतले पण नाही. आल्या पहिलाच कुर्ला रोशनाच्या हातात दिला. ह्या बघा, हात खाली घालूक लागलं पाण्यात, ती वेगळी गोष्ट. चांगली साईज आहे ना बाई. गोंतो भरत ना आपलं 15 दिवस फिरू लागेल सारखं. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रात्रीचे 9 वाजलेत आणि आपण आलोय खूप दिवसानंतर खेकडे पकडायला. खाडीतले खेकडे पकडायला आलोय. जवळजवळ 2-3 महिने झाले असतील खेकडे खायला भेटले नाहीत अजिबात. व्हाळातले पण नाही आणि खाडीतले पण नाही. तर बोललो खाडीतले कुर्ले तरी पकडूया. साधारण 10-12 दिवसापूर्वी आपण आलो होतो खेकडे पकडायला, पण चुकीच्या टायमिंगला आलेलो. रोशनानं आणला नव्हता, पण काही जमला नाही प्लॅन. 3-4 एवढे चिपटा भेटलेले फक्त. तर आज बघूया खेकडे भेटतात काय. आता भरती असेल आणि आता भरतीचं पाणी खाली जात असेल आणि थोडीशी लेवल कमी आहे भरतीची, म्हणजे कदाचित फिरायला भेटलं फिरायला तर ठीक, नाही तर स्पॉट चेंज करायचो, दुसरीकडे जायचं. पण कुर्ले 10 तरी नेवचेच घरी आहेत असा ना भावेश? रोशन आणि भावेशाबरोबर बघूया आता काय भेटता काय. लास्ट टाइम भावेश कुर्ले केव्हा खाल्लेलो? तू खातस मेल्या, तू सकाळी पण खाल्ला नाही ना. मित्रांनो, मासे पकडायला आपण गेलो ना मित्रांनो, 2-4 कुर्ले तर भेटतातच. मग काय भावशाक देतो आम्ही. बिचारो मासं खायत नाही ना. हो माणूस केव्हापासून कुर्ले करताय. एकदा इथून रिकामी नेला ना घरी, आज रिकामी नेला की एका पिटाळत तर उद्या नाही परवा आपण बिळा खणूकच जाऊया. मग आज कुर्ली नाही भेटली तर आज कुर्ली नाही भेटले, मग परवा बिळा खणूक बघूया किती कुर्ले भेटतात साधारण. चला. आल्या पहिलाच कुर्ला रोशनाच्या हातात दिला. ह्या बघा, हात खाली घालूक लागलं पाण्यात, ती वेगळी गोष्ट. चांगली साईज आहे ना, चांगली साईज आहे ही बघा. पण पाणी मित्रांनो एक नंबर आहे. पण विषय काय माहिती आहे, एक गँग आहे इथं. ती लाईट दिसता साधारण दिसत नाही. ती कॅच अँड कुक करत आहे. कुर्ले पकडून झाले त्यांचे, तर आपल्याला आता बघूया उरलेले भेटतील तेव्हा. भावेश, कुर्ल्याच्या बाबतीत आपलं शनी खराब झालं काही कळत नाही ना. व्हाळात पण मेला इलस ना मेल्या की काहीतरी असतात, तरी पण भेटणार. आपल्या वाटणीचा काही जात नाही, आपल्या वाटणीचा भेटणार. आणि कुर्ले बघण्याच्या नादात भावेश लय घाणे रेडवा, माका माहिती आहे. तो खैद पण जाऊन बघित जंगलात बिंगलात, तो एकटो पण पकडतं जाऊन. मासो एक वेळ सोडूक सांगत, पण कुर्ली नाही सोडूक सांगायचो. हे बघा पाणी जास्त. ही बाई भावेश दिसली नाही. असो कसतो घाणेरडो माणूस तू. एकाच डेंग्यावाली आहे. मग तास सांगतोय. आता मी नसते तर घालवलं असतं कुर्ली. एक तर कुर्लेचं बांधत. रोशन शाबास. ग्लोज बीज दिलं तात्या विंचूचं, घालवून को कुर्ली. तात्या विंचू ही बघा, चांगली साईज साधारण, मस्त मीडियम साईज उचल. आणि गोंता लेके आया आहे. गोंता लेके आया गोंता. भावेश, तुझ्यावर तू विश्वास ठेवू की नको? अरे झाला कसं माहिती का, मी असा बघितलं पाणी कितपत म्हटले ना, तेव्हा मिस झाली ती पडली. म्हणून मी डबल बघतो पाटणा. भावेश बघता पुढे तरी पण पाटणा बघित जातो. ही बाई भाऊ, एका मेला पिटावून लाव, पिटावून लाव, हे पिटावून लावते. थांब मित्रांनो, हे का भावेश कधी ती पकड. रोशन पकडलं ना, शाबास. भावेश, तू आहे ते सुनच पुढं जा घरी. बघितलं म्हणून मी पाटणा बघित जातो, त्यांना बघितलं तरी. ती पहिली कुर्ली आपटली ना खाली, तिने शाप दिला दिसणारच नाही. रोशन आता 4थी कुर्ली दाखवली मित्रांनो. ही बघा मस्त. तर इथे जेट्टी आहे ना, जेट्टीच्या कडेला पोकळ आहे, बिळ आहेत, तर बाहेर येतात खेकडे. त्यांनी पकडले खेकडे आताच रिसेंटली मध्ये, तरी पण बाहेर आलेत बघा मध्ये. आता जाऊन म्हणजे आम्ही पण आता पकडून झालो. हां, आता इकडे आम्ही गेलो रिटर्न, तरी पण हा खेकडा परत बाहेर आला कुठेतरी. लिपाटला रोशन होय काय नरम वेगळा ठेव, मोठा आहे पण. हा सॉफ्ट शिलचा आहे मित्रांनो, खेकडा पण मोठा आहे बघा, मस्तच आहे. दाखव किती नरम आहे. तसा कडक आहे नाही दाखव. कडक आहे मित्रांनो, एकदम नरम नाही तर वेगळा ठेवणार होतोय, पण नाही कडक. हळू टाक, वरना पडत आपटत चेट्टीवर.
शपास भावेश पिशवी खालना फाटत ती तरी बघ. ते एका कोपऱ्यात जाऊन बसले. आपली इतरच फाटला नसते घरी जाऊन तोंड फाटत. तर ह्या खेकड्यांचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, हे इकडे वरना टाकलात ना की ते एकदम जाऊन बसणार पिशवीत. बिन डेंग्याची दाखवला ना भावेशान. हां बिना डेंग्याची. पण तुका आवडतं डेंग, मग चावणार काय तू डेंगी बारीक. रोशन सोडलंच की काय. नाही माणूस जाली आमचो खेकडे पकडणार रोशन. हातात म्हणून नका रोशना नेऊन टाकाय. पण होय कुर्ली लगेच धरून देतात ना रे. बाकीचं म्हणतात तूच पकड. मेल्या पाया पडा ह्या उच ह्या घे धरिये धरिये तेव्हा आपलं कसं खयातला तरी ह्या लगेच धरून देता म्हणा. मग आता उच पाणी किती का असं ना काय. बाकीचं नाही परवडत नाही. कला मी गेलो होतो गरबूक ना भावेशाने एकट्यानं आणला 3-4 पकडून त्याच्यापुरती पाय देऊन अक्षरशः मित्रांनो. तर कांदळवानाची सफर सुरू केली. बघूया आता इकडे काय भेटतं काय. इकडे कुर्ले नसतात जास्त, पुढे पुढे असतात. इकडे क्वचित एखादी भेटली तर. भावेश कडेक बघ माका वाटतं कडेक गेले असली तर जंगल बघू वरती. तर पाणी आता खाली जायला लागलंय, म्हणजे साधारण इथभर पाणी खाली गेले आता भरतीचं. तर इकडे चिखल नाही, ही जरा खडकाळ बाजू आहे. तर इकडून चालायला बरं वाटतं. आणि त्या दिवशी आम्ही आलो होतो ना 2 आठवडे झाले गोष्टीला, तर एकदम पाणी खाली गेलेलं. लो टाईडला आलो, लय कंटाळा आला चिखलातून चालायला. ती लो टाईड होती. त्याच्यामुळे आज बोललो आज सगळं प्रॉपर बघूनच आलो आहे. टाईड चेकच करून आलो आहे भरून. काय होय इकडे बघताय मजबूत खेकडा भेटलाय, पण काय बिचारे डेंगच नाही. चावक डेंगच नाही. आम्ही गरीब पडलो. आमचं 2 डेंग गेलं भेंडी. हा काय बाबा डेंग नाही रे. पेंद चावक लागत पेंदू. तर उंच पाण्यात साधारण फिरतो, बघतो उंच पाण्यात कसं मोठं कुर्लं भेटतात. हो असं बिना डेंग्याचं. पण बिना डेंग्याचं. मोठी आहे. हा मस्त आहे ही बघा. ही साईज भेटो कोई मित्रांनो. कांदळवनात पहिलीच मोठी कुर्ली भेटली साधारण. मग एक चिपूट भेटलेला. टाकलान. मी काय म्हणते भावेश आज जाऊया की जंगलात. मग पाणी बघितलं ते वाव नाही दिसता. ह्या आज शोधूक लागते याच्यात जाऊन मेऱ्या. याच्यात नाही चलोक जागा आहे. पुढे खेकडे भेटतील. पुढे गेली भावले सत. इकडे ना 2 खेकडे आहेत. मोठा आहेत. आपण मोठा आहे मग खाली आहे. पंख घेतो दाखव केवढा. हा बघा एक फळी खाली आहे. कोंबड्याचा पंख खात होतो. तर कोणतं आलं काट लवकर. हे फळी खाली आहे. तर आपण कशी पकडशी. फळी खाली रे जाणार वाटतं. हां भेटली की नाही बाहेर पडून गेली असत आता. फळी खाली होती ना रे. ही बाई हे तो डेंगू दिसलो आहे. ती पुढे आली. शाबास चल एकच नंबर. दोन्ही पण भेटल्या मस्त. एकच नंबर. पाटणा गँग येता आहे. जागा की नाही. इकडे बघताय खेकडा. हा बघा पकडून टाक लगेच. भाविशान बघितला ना धरणार ते मी पण म्हटले कशा हात भिजवा रे. उगत तरी एवढं माणसं आणली. बाई कोणतो भरत ना आपलं. 15 दिवस फिरवू लागत सारखं घेऊन आता इकडे खेकडे भेटण्याचा चान्स जरा जास्त आहे भविष. या साईडला काही ती भावेशान तिकडनं दाखवलं ना चांगली कुर्ली. भावेश वाईट नाही ना. चांगली आहे ना. शाबास. हा मोठी साईज आहे. टाक पिशवीत टाक नेऊन. भावेशाचा मोठी साईज दाखवला ना मित्रांनो. पाण्यावरती ना करा आले थोडीशी. इकडे ही सगळी खाडी आहे. आपण कडेने फिरतोय आता. कांदळवनातून बाहेर आलोय. कडेने फिरतोय.
खेकडा ना जास्त करून कडेला भेटतो खोल पाण्यापेक्षा. हा बघताय काळबोंडा पकडला तर रोशन पण याकच सोडून देऊ लागते. जाऊ देत खायला कसला उडाला बघितलंस. बऱ्याच वेळानं रोशनात दाखवलो खेकडा साधारण चांगल्या साईजचा. पकडलंच ना रोशन, शाबास. तसंच जरा थांब तिथंच बघते पुढं हा त्याने तर उतरवू नको तो परत. ठीक आहे अशी घे. हा बघा मस्त रश्याच्या कामाचंच आहे. तर मित्रांनो खेकडे पकडून झालेत आपले. साधारण पकडले आल्यासारखे, जास्त नाही हत्ती पकडलेत पण आल्यासारखे पकडले साधारण. म्हणजे 5-6 तरी येते ती गावणी, म्हणजे रसो होईत उद्याचो. तर अजून भेटले असते पण ती मंडळी होती ना त्यांनी पण बरेच पकडले. तर ते आपल्या अगोदर आलेले, आपण नंतर मग पकडले. म्हणजे बाहेर आलेले पुरले. आणि ती मंडळी काय करत होती तिथे जेवण बनवत होती ना, तर सारखे फिरत होते थोड्या वेळाने. त्याच्यामुळे खेकडे त्यांना बरेच भेटले. क्लीन पण करत होते आणि तिथे रस्ता बनवतो प्लॅन होतो त्यांचं. त्याच्यात जॉईन होतो तरी चालला असता भावे. पण आपले पण कुर्ले मागितला पण आपले कुर्ले देऊ लागले असते. असा झाला. मग असं विषय झाला असतो. त्याच्यामुळे आता घरी जाऊया पटापट. आणि घरी गेल्यावरती तुमचा कुर्ले दाखवते. आता 10:30 वाजून गेलेत, म्हणजे 11:45 झालीत. घरी जायला इथून प्रॉपर 1.25 तास ते 1.5 तास पाहिजे. तर बघताय हे बघा बरीच तसे 15-20 होत साधारण. रोशन टाक, कुठून टाक. आहे तेसले बिना डेंग्याचे, पण डेंगू खाणार कसो मेल्या. आणि भावेशाने ही जी बॅटरी बनवला ना ती ऑटोमॅटिक. ही बघा ही बॅटरी भावेशान पाण्यात बुडवलं आणि कार्या पाण्यात पूर्ण ती आता चालूच राहिली. ती आता जोपर्यंत त्याची बॅटरी लो होत नाही तोपर्यंत ती चालूच. अक्षरशः तिकडून आलो ना तरी पण ती चालू आहे. हे बघा खेकडे कुठलेत रोशनने. आणि 1 2 3 4 किती भेटले मोजून रे पटकन. हे बघा ह्याच्या डेंगी आहेत. आणि घेऊन ही म्हार आणला भावेशाना भेटली चिखलात ती. हो काही सोडित नाही असला, काय पण उचलून घेऊन येता. भाजून काय. चला तर आता खेकडे वाटतो आम्ही लगेच. तर